पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 16 मराठी. प्रेषितांची कृत्ये अध्याय 16. प्रेषितांची कृत्ये अध्याय 16. लुस्त्र येथे तिमोथेय पौलास जाऊन मिळतो. मग तो दर्बे व लुस्त्रा येथेही आला आणि पहा, तेथे तिमोथेय नावाचा कोणी शिष्य होता. तो विश्वास ठेवणाऱ्या कोण्या एका यहुदिनीचा पुत्र होता. त्याचा बाप हेलेनी होता. तो लुस्त्रातला व इकुन्यातल्या बंधुवर्गाकडून नावाजलेला होता. त्याने आपल्याबरोबर यावे अशी पौलाची इच्छा होती. तेव्हा या ठिकाणी जे यहुदी होते त्याचमुळे त्याने त्याला घेऊन त्याची सुनता केली, कारण की त्याचा बाप हेलेनी आहे हे सर्वांस ठाऊक होते. तेव्हा त्यांनी नगरामधून जाता जाता यरुशलेमातील प्रेषित व वडील वर्ग यांनी जे नियम ठरविले होते ते त्यास पाळावयास नेमून दिले. यावरून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली. आशिया मायनरमधून पौलाचा प्रवास. आशिया मायनरमधून पौलाचा प्रवास. नंतर आशिया देशात वचन सांगण्यास त्यास पवित्र आत्म्याकडून अडथळा आल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया या प्रांतामधून गेले आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यास जाऊ दिले नाही. मग ते मुसिया जवळून जाऊन त्रोआसास खाली गेले. तेथे रात्री पौलाला असा दृष्टांत झाला, कोणी मासिदोनियाचा मनुष्य उभा राहून आपणाला विनंती करून म्हणत आहे की इकडे मासिदोनियामध्ये येऊन आम्हास सहाय्य कर. असा दृष्टांत त्याला झाल्यावर त्या लोकांस सुवार्ता सांगावयास परमेश्वराने आपल्याला बोलावले आहे असे अनुमान करून आम्ही मासिदोनियास जाण्याचा लागलाच विचार केला. पौल मासिदोनियातील फिलिप्पीला जातो. पौल मासिदोनियातील फिलिप्पीला जातो. तेव्हा त्रोआसापासून हा करून आम्ही नीट वाटेने समथ्राकेस गेलो व दुसऱ्या दिवशी नियापुलिसला गेलो. तेथून फिलिप्पीस गेलो. ते मासिदोनियाचे त्या भागातले पहिले नगर असून तेथे रोमी लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. मग शब्बात दिवशी आम्ही वेशीबाहेरील नदीकाठी जेथे प्रार्थना होत असते असे आम्हाला वाटले तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. तेव्हा थुअतीरा नगराची लुदिया नावाची कोणी एक स्त्री जांभळी वस्त्रे विकणारी परमेश्वराची भक्तीन होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. मग तिचा व तिच्या कुटुंबांचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने विनंती केली की मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे. असे जर तुम्ही ठरविले आहे तर माझ्या घरी येऊन राहा. ही विनंती तिने आग्रहाने आम्हाकडून मान्य करवली. मग असे झाले की आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणी एक मुलगी आम्हास आढळली. तिच्या अंगात येत असे. ती दैवी प्रश्न सांगून आपल्या धन्यास पुष्कळ मिळकत करून देत असे. ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, ही माणसे परात्पर परमेश्वराचे दास आहेत. हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवितात. असे ती पुष्कळ दिवस करीत असे. मग पौल फार अस्वस्थ होऊन मागे फिरून त्या पिशाच्याला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू हिच्यामधून निघून जा. आणि ते तत्काळ निघून गेले. पौल व सिला यास बंदीखान्यात टाकतात व सोडूनही देतात. पौल व सिला यास बंदीखान्यात टाकतात व सोडूनही देतात. मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सिला यास धरून अधिकाऱ्यांकडे पेठेत ओढून नेले आणि त्यांनी त्यास अधिकाऱ्यापुढे उभे करून म्हटले, हे पुरुष यहुदी असून
आमच्या नगराला फार त्रास देतात आणि आम्हा रोमी लोकांना जे परिपाठ स्वीकारावयाला व आचारावयाला योग्य नाहीत ते हे सांगतात. तेव्हा लोक त्याचवर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढून त्यास छड्या मारण्याची आज्ञा दिली. मग त्यास पुष्कळसे फटके मारल्यावर बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेच्या नायकाला त्यास बंदोबस्ताने राखण्याचा हुकूम केला. असा त्याला हुकूम मिळाल्यावर त्याने त्यास आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकविले. सुमारे मध्यरात्री पौल व सिला हे परमेश्वराला प्रार्थना करीत व गाणे गात असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांचे बंद सुटले. तेव्हा बंदिशाळेचा नायक झोपेतून जागा होऊन त्याने बंदिशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदिवान पळाले असतील असे वाटून तरवार उपसून तो आपला घात करणार होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नको, कारण आम्ही सर्व येथेच आहोत. मग दिवे आणून तो आत धावत गेला. कापत कापत पौल व सिला यांच्या पाया पडला आणि त्यास बाहेर काढून म्हणाला, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांस प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यास जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या आणि तेव्हाच त्याने व त्याच्या सर्वांनी बाप्तिस्मा घेतला. मग त्याने त्यास घरी नेऊन खाऊ घातले आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून सहकुटुंब हर्ष केला. दिवस उगवल्यावर अधिकाऱ्यांनी चोपदारास पाठवून सांगितले की त्या माणसास सोडून दे. तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने पौलास असे वर्तमान सांगितले की तुम्हाला सोडावे म्हणून अधिकाऱ्यांनी माणसे पाठविली आहेत, तर आता स्वस्तपणे निघून जा. तेव्हा पौल त्यास म्हणाला, आम्ही रोमी मनुष्य असता अपराधी ठरविल्या वाचून त्यांनी आम्हास उघडपणे फटके मारून बंदिशाळेत टाकले आणि आता ते आम्हास गुप्तपणे घालवितात काय? असे नको, तर त्यांनी स्वतः येऊन आम्हास बाहेर न्यावे. मग चोपदारांनी हे वर्तमान अधिकाऱ्यास सांगितले. तेव्हा ते रोमी आहेत असे ऐकून त्यास भय वाटले. मग त्यांनी येऊन त्यांची समजूत केली आणि त्यास बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली. मग ते बंदिशाळेतून निघून लुदियेच्या घरी गेले. बंधुवर्गास भेटून त्यांनी त्यांचे समाधान केले आणि तेथून ते मार्गस्थ झाले.